नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। तुमच्या मेहनतीच्या पैशांची योग्य जागी गुंतवणूक करणे हे तुमच्या आर्थिक यशासाठी खूपच महत्त्वाचं आहे। पण बऱ्याच लोकांचा समज असतो की बँकेत पैसे ठेवणं हे सुरक्षित आणि फायदेशीर आहे। खरंच तसं आहे का? तुम्हाला माहिती आहे का की बँक फिक्स डिपॉझिट सारख्या स्कीम वर्षाला फक्त 7 ते 8% परतावा देतात, तर शेअर मार्केटमध्ये सरासरी 20% पर्यंत परतावा मिळू शकतो। आज आपण शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या प्रसेनजीत पॉल यांच्या पुस्तकाच्या आधारे बँकेत पैसे गुंतवण्याचे धोके, स्टॉक मार्केटमधील संधी आणि तुम्ही कशा प्रकारे तुमच्या पैशांना जास्तीत जास्त वाढवू शकता यावर सखोल चर्चा आपण करणार आहोत। तर मित्रांनो, विचार करा, तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही तुमचे पैसे कुठे गुंतवत आहात, बँक की शेअर मार्केटमध्ये? चला याचं उत्तर आपण शोधूया। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मागची व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। स्टॉक मार्केटमधली गुंतवणूक खरंच धोकादायक आहे का? बहुसंख्य लोकांचा कल पैसे बँकेत ठेवण्याकडे जास्त असतो। तो खात्रीशीर मार्ग वाटतो त्यांना, त्याऐवजी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणं धोकादायक वाटतं। मध्यंतरी एकदा मी माझ्या एका मित्राला भेटलो। गप्पांच्या ओघात तो म्हणाला, बँकेत पैसे गुंतवले तर निदान त्याची किंमत कमी तरी होत नाही। स्टॉक मार्केटबद्दल अशी शाश्वती नाही। बँकेतून तुम्हाला ठराविक दराने व्याज मिळतं, स्टॉक मार्केटमधून ठराविक पैसे मिळतातच असं नाही। तुम्ही समजता तसं बँकेत पैसे गुंतवणं हे सुरक्षित नाही। मी असं जर म्हटलं तर लेखक पुढे त्यांचा अनुभव सांगतात। चलनवाढ नावाचा सुप्त राक्षस आहे। बँकेत ठेवींवर साधारणतः 6 ते 8% व्याजदर मिळतो हे मान्य आहे, पण चलनवाढ आणि कर विचारात घेतल्यानंतर नक्की किती फायदा होतो याचा विचार किती जण करतात? चलनवाढ म्हणजे वस्तू दरात होणारी वाढ। तुम्ही आज विकत घेतलेला किराणा मालापेक्षा पुढे तुम्ही वर्षभरात वेगवेगळ्या वेळी घेत असलेल्या किराणा मालाची किंमत नक्कीच जास्त असणार। याचा सरळ अर्थ आहे, तुमच्या पैशांची क्रयशक्ती वर्षभरात कमी होत जाते। आज 100 रुपयांना मिळणारी वस्तू काही दिवसांनी 100 रुपयांनाच मिळेल असं म्हणता येत नाही। वेगळ्या शब्दात, 100 रुपयांना आज असलेली किंमत एका वर्षाने नसेल। आज 100 रुपयांना 2 किलो तांदूळ विकत मिळाला तर एका वर्षाने 100 रुपयांना त्यापेक्षा कमी तांदूळ विकत मिळेल। त्या 100 रुपयांची आजची किंमत तेव्हा कमी झालेली असेल। बँकेत ठराविक मुदतीच्या ठेवीत, मुदत ठेवीत म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये तुम्ही 100 रुपये गुंतवले तर वर्षभरात व्याजासकट तुम्हाला 107 ते 108 रुपये मिळतील, पण त्याचवेळी दिवसाला तुमचा खर्चही 107 ते 108 रुपये झालेला असेल। कराचा विचार केला तर तुम्ही नुकसानीत असाल, कारण मुद्दल ठेवीवरचे व्याज करपात्र असतं। त्याचा दरही तुमच्या उत्पन्नानुसार बदलतो। तो कमाल 33% पर्यंतही वाढू शकतो। तुम्ही अगदी अल्प किंवा मध्यम उत्पन्न गटात असाल तरी 10% कर तुम्हाला द्यावा लागतोच। हा कर आणि चलनवाढ याची बेरीज केली तर तुम्हाला मिळणारी व्याजाची रक्कम तुलनेने कमी असते। शिवाय ह्यात अशी मेक आहे की मिळणारं व्याज आणि चलनवाढ याचा अप्रत्यक्ष संबंध असतो। व्याजदर वाढलेला असतो तेव्हा चलनवाढ सुद्धा वाढलेली असते। अतिशय साधी गोष्ट आहे, तुम्ही कोणतंही उत्पन्न मिळवलं तरी त्यावर तुम्हाला कर हा बसतोच। समजा तुम्ही सगळ्यात खालच्या कर वसुली श्रेणीत आहात, म्हणजे तुम्ही मिळवलेल्या 100 रुपयावर 10 रुपये कर आहे। 100 वजा 10 बरोबर 90 रुपये असतील। ते तुम्ही 6 ते 8% दराने बँकेत गुंतवले तर 90 रुपये करमुक्त असतील, मात्र मिळणारं व्याज करमात्र असेल। तर म्हणजेच जो तुमचा व्याजदर आहे तुम्हाला प्रत्यक्षात 4 ते 6% पडणार आहे। महागाईचा विचार केला तर आपण आकडेवारीने बघूया। बँकेत 8% दराने ठेवलेल्या 10 लाख रुपयांची किंमत
एका वर्षाने 7.5 लाख होईल, कारण चलनवाढीचा दर 9% आणि सर्वोच्च उत्पन्न श्रेणीत असल्याने कर 33%. याउलट तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवता तेव्हा सुरुवातीला तुम्ही आयकर भरता आणि उरलेले पैसे शेअर्समध्ये घालता. वर्षाला सरासरी 12% किंवा त्याहून अधिक परतावा मिळून तुम्ही चलनवाढ आणि कर यांना पुरेपूर टक्कर देऊ शकता. बँकेत किंवा पोस्टात जास्तीत जास्त 9% दराने मिळणारं व्याज कर आणि 6 ते 8% चलनवाढ यांच्या तुलनेत कमी ठरतं. जर तुम्हाला कोणी 10 ते 12% व्याज दिलं तरच तुम्ही कर आणि चलनवाढ वजा करून खऱ्या अर्थाने काही शिल्लक बाजूला राखू शकता. थोडक्यात कर आणि चलनवाढ लक्षात घेतल्यास बँकेत ठेवीच्या स्वरूपात केलेली गुंतवणूक फायदेशीर नसते. दुर्दैवाने आपल्या देशात 50% पैसा अधिक लोक बँकेची गुंतवणूक सुरक्षित समजतात. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणारे जेमतेम 3 ते 4% लोक आहेत. बँकेतल्या गुंतवणुकीत जितकी विविधता आहे तितकीच इतर अनेक प्रकारात आहे. आपल्याला ती माहितीच नसते. आपल्याकडे शाळा किंवा कॉलेजमध्ये व्यक्तिगत गुंतवणूक किंवा स्टॉक मार्केट हा विषय मुळी शिकवतच नाहीत. जर आपण अशी चर्चा केलेले चलनवाढ आणि कर हे मुद्दे बहुसंख्य लोकांच्या गावी सुद्धा नसतात. मी स्वतः बँकेत अगदी गरजेपुरते पैसे ठेवतो. उरलेले सगळे स्टॉक मार्केटमध्ये. मी बँकेत ठेवीच्या स्वरूपात पैसे ठेवत नाही. त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा मला मोह नाही. चुकून काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर हाताशी असावेत ह्या एकमेव हेतूने माझे पैसे बँकेत असतात. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास उद्भवू शकणारा एकमेव धोका कोणता? कार चालवणं आणि स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणं हे दोन्ही सारखंच. अगदी सुरुवातीला कोणीच सफाईदारपणे कार चालवत नाही. तुम्हाला आधी ते शिकावं लागतं. न शिकता तुम्ही कार चालवायला घेतली तर अपघात होईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. अगदी तसंच सुरुवातीला तुम्ही जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवता तेव्हा थोडे बहुत नुकसान होणार हे गृहीत धरायचे. एखाद्या वेळी फायदा झाला तर त्यात नशिबाचा भाग मोठा. तुम्हाला सातत्याने पैसे मिळवायचे असतील तर सखोल ज्ञान मिळवणं अत्यावश्यक आहे. अपघात होऊ नये म्हणून अनुभवी ड्रायव्हर आपलं कौशल्य पणाला लावतो. अगदी तसंच गुंतवणूक करताना पुरेपूर काळजी घेऊन भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्यायचे असतात, म्हणजे नुकसान टाळता येतं. अपघात टाळण्यासाठी नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. तसंच काही नियम पाळून तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करूनही तोट्याची संभावना कमी करू शकता. ड्रायव्हिंग करण्यासाठी डिग्रीची आवश्यकता नसते. स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही CA किंवा MBA असण्याची मुळीच गरज नाही. डिग्री नसताना, फारसे उच्च शिक्षण नसताना तुम्ही इथे चतुराईने यशस्वी होऊ शकता. तसा हा प्रांत सरळ पण सोपा नव्हे. प्रगाढ बुद्धिमत्तेची इथे आवश्यकता नसते. अनेक वर्षे सातत्याने केलेला अभ्यास, आर्थिक शिस्त, सतत शिकत राहण्याची आणि इथे टिकून राहण्याची इच्छा याच बळावर तुम्ही इथे यश मिळवू शकता. इक्विटी इन्व्हेस्टमेंट केली नाहीत तर तुम्ही चलनवाढीमुळे होणारं नुकसान टाळू शकणार नाही. चलनवाढ आणि कर यांचा एकत्रित विचार केला तर बँकेतून किंवा पोस्टातून मिळणाऱ्या व्याजाचे पैसे कमी मिळतात. म्हणजे एका अर्थाने नुकसानच. जमीन जुमल्यात तुम्ही पैसे गुंतवत असल्यास किंवा अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्या इतक्या शेअर्समधल्या गुंतवणुकीमधून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. असा परतावा कर आणि चलनवाढ याच्यापेक्षा नक्कीच जास्त असतो. तुम्ही जर मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर मात्र इक्विटी इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. अगदी जमीन जुमल्यात केलेल्या गुंतवणुकीपेक्षाही जास्त. जगभरातल्या अशा अभ्यासातून हे सिद्ध झालेलं आहे. तेव्हा इक्विटी इन्व्हेस्टमेंटपासून दूर पडू नका. तिकडे दुर्लक्ष तर मुळीच करू नका. मित्रांनो, आज आपण पाहिलं की बँकेत पैसे गुंतवणं हे सुरक्षित वाटत असलं तरी त्याचा परतावा खूपच कमी आहे. दुसरीकडे स्टॉक मार्केट आणि इक्विटी इन्व्हेस्टमेंट जास्त परतावा देण्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरू शकतात. मात्र गुंतवणूक करताना योग्य माहिती, अभ्यास आणि संयम महत्त्वाचा आहे. प्रसेनजीत पॉल यांच्या पुस्तकातील मार्गदर्शनाप्रमाणे गुंतवणूक हे शिस्तबद्ध विचारांनी आणि धोरणांनी करायचं क्षेत्र आहे. तुम्ही
तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम तुमच्या आर्थिक यशावर होतो. म्हणूनच तुमचे पैसे जिथे वाढतील तिथेच गुंतवा. केवळ सुरक्षिततेच्या नावाखाली परतावा गमावू नका. तुमच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आहे, जोखीम कितपत स्वीकारू शकता आणि तुमचं आर्थिक ध्येय काय आहे याचा नीट विचार करा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सतर्क राहा. योग्य माहिती घ्या आणि तुमच्या पैशांना वाढवण्यासाठी योग्य दिशा ठेवा. आजच्या या चर्चेचा विचार करून तुम्ही तुमची पुढील गुंतवणूक कुठे कराल हे खालील कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशा माहितीपूर्ण चर्चेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि मित्रांनो, शेअर मार्केट असो, इन्व्हेस्टमेंटचा विषय असो, तुमचे कोणतेही प्रश्न असो, त्याचे उत्तर आम्ही व्हिडिओच्या माध्यमाने नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.